भाजपनं आम्हाला भरपूर अशा प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि दानवे साहेब आम्हाला कुठे भेटले तरी बोलू शकतात। कल्याण कार्यालय मी आज माझा संबंधच नाही, कारण दानवे साहेबाला कधी कुठे असले तरी ते आमच्या सारखे बोलतात आणि त्यांनी कामं खूप चांगली केलेले आहे। आज राम मंदिराचा प्रश्न म्हणा, जलमांतरीचा हजारो वर्षापूर्वीचा जो प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी भाजपने मार्गी लावलेला आहे आणि आज जगाला राम मंदिर, आज रामाचं दर्शन पाहायला मिळालं आहे। म्हणून माझं एक मत आहे की मी पुन्हा या रावसाहेब दानवे साहेबाला पुन्हा संधी देणार आणि त्यांनाच संधी देणार, कारण ते जवळचा माणूस आहे। कधी आपण बोलू शकतो, कोणतेही काम आपण हे करू शकतो आणि म्हणून मी एवढंच बोलू शकतो की एवढी बार सुद्धा त्या मोदीकडे पाहून सर्व माझ्या बंधूंनी दानवे साहेबाला ही संधी द्यावी आणि मी ते भावी खासदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती देणार? आमची पसंती कल्याण काळे, कारण शेतकऱ्याचा माल जो 12,000 क्विंटल कापूस जाणार तो 6 चाललाय, काही 7 चाललाय। त्याच्यानंतर सोयाबीन 8,000 किंवा 9,000 ती 4,000 4,500 झाली। त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जे खासदार आहे 25 वर्ष ते राहिलेले, त्यांनी चेनेगाव कोणता निधी दिला? एक निधी दिला, ते हे दिलं काय सभागृह ते एकदा पडून गेलं सलाब टाकतात, नेमकं निधी दिला कुठं? त्याच्यामुळे आम्ही कल्याण काळेला पसंती घरातले बयाच विद्यार्थी पुरे गावाला गेले ना, कुठं नोकरी नाही, कुठं काही नाही।